हां आता मी म्हटलं एकदम लाल काय दिसायला लागलं. आता सुरू झालं आणि आता व्हिडिओ फोडणीमध्ये मिरच्यांचे बारीक तुकडे आणि खोबरं खोबऱ्याचे पातळ काप ते जरा होत आल्यावर मग काजूचे तुकडे टाकले आणि कडीलिंब पण टाकलाय आणि ते सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं गुलाबी सर. आणि हे काय वाटलेलं हे ना हळद नाही ग. दाणे तीळ आणि आणि किसलेलं खोबरं असं वाटून घेतलेलं आहे ते पण ह्याच्यात टाकलेलं आहे आता. आणि त्याच्यात थोडंसं पाणी वगैरे घालून आणि नंतर मग सर्वात शेवटी चिंचाचे कोळ म्हणजे ते पाणी चिंचगुळ घालायचं आणि जरा थोडं उकळू द्यायचं. मीठ घालायचं साखर गुळ घातलेलंच आहे आणि मग उकळी द्यायची व्यवस्थित की मग हे पंचामृत तयार होईल. आणि मग नंतर मी त्याचा एक फोटो काढून मी नंतर रेसिपी लिहिणारच आहे. हे आता जस्ट तयार होताना थोडंसं मी दाखवलंय.